महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून नव्या वादाला चिन्ह. राज ठाकरे थांबलेल्या धाराशिवच्या हॉटेलबाहेर मराठा आंदोलकांचा ठिय्या. राज ठाकरे थांबलेल्या धाराशिवमधील हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले. चर्चेला बोलावूनही आंदोलक आक्रमक. राज ठाकरेंनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप. वाघांनी सुपारी बहादरला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली. महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही आता समजलं असेल. राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलकांच्या भूमिकेनंतर मेटकरींचं ट्विट. राज ठाकरे सत्तेतच लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य. सागर बंगल्यावरील मित्र राज ठाकरेंना भडकावतो. चिल्लर म्हणून सोडून द्या. राज ठाकरेंच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. सरकारनं हिम्मत दाखवावी. टाळा लावून राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची मागणी. राज ठाकरे आंबेडकर पुण्यतिथीला शिवाजी पार्कचा बंगला सोडून लोणावळ्यात जाऊन राहतात. त्यांच्या मनातील जातीय द्वेष लोकांना माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावर बोलू नये. आव्हाडांचा हल्ला बोल. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. जरांगेंनी आरक्षणाबाबत फडणवीसांना जाब विचारला तसा पवार ठाकरे पटोलेंना का नाही विचारला. जरांगे तुतारीचा माणूस म्हणून भाजपवर टीका करतो. नितेश राणेंचा निशाणा. राणेंनीच तुतारी घ्यावी आणि फुंकत बसावं. फडणवीसांनी माझ्या विरोधात टोळी तयार केली मात्र मी त्यांना एकटा पुरून उरेल. जरांगे पाटलांचा राणेंसह फडणवीसांना इशारा. जरांगेंना पवारांनी उभं केलं म्हटलं जातंय. जर जरांगे निवडणूक लढले नाही तर तो स्टॅम्प पक्का. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. अनिल देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलंय. TV9 मराठीशी संवादादरम्यान परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले. फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यात मविया सरकार पाडण्यासाठी डील. अनिल देशमुखांचा आरोप. झूठ बोले कौवा काटे म्हणत फडणवीसांचं उत्तर. बारामतीचा पराभव माझ्यामुळेच झाला. कुणाला दोष देऊ नका. लोकसभेतील पराभवावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कबुली. प्रहारचे सर्वाधिक आमदार विधानसभेत पाठवा. आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती बनू आणि समुद्रात उचलून टाकू. शेतकरी मेळाव्यातून आमदार बच्चू कडू यांचा इशारा. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा. वरळीतून संदीप देशपांडे, शिरोडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना तिकीट. मला वाटलं वरळीत माझ्या विरोधात जो बायडन असेल. मनसेच्या उमेदवारीवरून आदित्य ठाकरेंचा खोचक टोला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतात. शिंदेंचा निवडणुकीतील स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. उजनी धरणातून 16 दरवाजांमधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आम आदमी पार्टी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 16 लढणार. मुंबईत 36 जागा लढवण्याची आपची तयारी. आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांची माहिती.